आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। स्टार वन न्यूज वर्तमान या न्यूज चॅनलच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। आवाजात दम, नजरेत सत्य आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव सज्ज असलेलं व्यासपीठ। शहरापासून गावखेड्यापर्यंत घडणाऱ्या प्रत्येक घटनेची बारकाईने दखल घेत, प्रशासनाच्या हालचालींवर लक्ष ठेवत, घडामोडींचा सखोल आढावा घेत, वस्तुस्थितीचा आरसा जनतेसमोर मांडणारे, अन्यायाविरोधात निर्भीडपणे आवाज उठवणारे आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी सदैव पुढे असणारे स्टार वन न्यूज वर्तमान। विश्वासार्ह बातमी, अचूक माहिती आणि जनतेच्या मनातील प्रश्नांना व्यासपीठ देण्याची भूमिका घेऊन स्टार वन न्यूज वर्तमान आज यशस्वी वाटचालीची 3 वर्षे पूर्ण करत आहे। या गौरवशाली तृतीय वर्धापन दिनानिमित्त स्टार वन न्यूज वर्तमानच्या संपूर्ण टीमला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। पत्रकारितेच्या या प्रवासात सत्याची कास कायम अशीच घट्ट राहो, जनतेचा विश्वास अधिक दृढ होत राहो आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून तुमची वाटचाल अधिक भक्कम हो, हीच मनपूर्वक सदिच्छा। शुभेच्छुक नगरसेवक नंदकुमार पाटील, पाटील परिवार आणि वैभव शिक्षण संस्था विटा। स्टार वन न्यूज वर्तमानच्या संपूर्ण टीमला तृतीय वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। अमोल दादा बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त विटा जनसागर, शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव। विटे शहरात आज उत्साहाला उधाण आलं। निमित्त होतं सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा विटा नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अमोल दादा बाबर यांच्या वाढदिवसाचं। अमोल दादांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच विटा नगर परिषद परिसर आणि त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी, युवक आणि नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। खानापूर विधानसभा मतदारसंघातील विविध गावांतून आलेल्या समर्थकांनी प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी वृक्षारोपणाचा उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकीचा संदेशही दिला। दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीगाठी आणि शुभेच्छांमुळे विट्यात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। यावेळी तानाजीराव पाटील, नगराध्यक्षा काजलताई मेत्रे, सर्व नगरसेवक, नगरसेविका, सभापती सुवर्णा भोसले, उपसभापती सुहास नाना शिंदे, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य तसेच अभिनेता विशाल निकम, दिग्दर्शक महेश लिमये, उपविभागीय अधिकारी विक्रम बादल, तहसीलदार योगेश टोंपे, मुख्याधिकारी विक्रम पाटील, खानापूरचे मुख्याधिकारी शिवराज डोंगरे, हिंदकेसरी पैलवान संतोषाबा वेताळ, अनिल पाटील, संजय मोहिते यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून अमोलदादांना शुभेच्छा दिल्या। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराजे देसाई, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि आमदार रोहितदादा पाटील यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या। सहकार क्षेत्रातील शेतकऱ्यांशी असलेला संपर्क आणि नगर परिषदेच्या माध्यमातून शहराच्या विकास कामांमध्ये असलेला सहभाग यामुळे अमोलदादा बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। प्रत्यक्ष भेटींपासून फोन, संदेश आणि सोशल मीडियापर्यंत अमोलदादा बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त विट्यात अक्षरशः शुभेच्छांचा महापूर पाहायला मिळाला। प्रतिनिधी प्रीती गायकवाड। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।